भिवंडी स्थित अंजुर फाटा ओसवाल हाई स्कूल के शांति चंद्र सभागृह हॉल में आज दिनांक 3 अगस्त 2024 को भिवंडी शहर व भिवंडी तालुका में काम कर रहे सह्याद्री नागरी सहकारी पत संस्था मारिया के संस्थापक अध्यक्ष व सहकार महर्षि सम्मान्य श्री विश्वजीत हले के अध्यक्षता में 32वीं सर्वसाधारण सभा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वही आगे हम आपको बता दें कि सभा की शुरुआत स्कूल परिसर में वृक्षारोपण कर दीप जलाकर किया गया। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में संस्था के उपाध्यक्ष डॉक्टर श्री अरुण पाटिल, डॉक्टर श्री प्रमोद पाटिल, डी.के. महात्रे, सुदाम भोईर, चक्रधारी पाटिल, मोहन गायकवाड़, स्नेहा कारेकर, सुरेखा जाधव, माँ साहेब पत संस्था के अध्यक्ष श्री मदन पाटिल, दैनिक स्वराज तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक डॉक्टर किशोर पाटिल, दीपक पाटिल, श्री सखी महिला पत संस्था के अध्यक्षा श्रीमती रंजना मुकादम, संचालिका स्व वैजयंती विश्वास थले, श्रीमती उज्ज्वला महात्रे, एडवोकेट संध्या भोईर, सह्याद्री पत संस्था के सह व्यवस्थापक एडवोकेट श्री संजय पाटिल, शाखा अधिकारी अनीता ताटे, शिवाजी नगर के संगीता पाटिल, टेमघर पाइपलाइन के दिलीप पाटिल, पड़गा के मेन्नाथ भोईर, मानकोली के अनंता पाटिल, सावध के संजय रमेश पाटिल, खड़ौली के विजय गोपीनाथ पाटिल सहित भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ सह्याद्री पत संस्था मारिया के सर्व संचालक, कर्मचारी, दैनिक प्रतिनिधि उपस्थित थे। सभी मान्यवरों ने सह्याद्री पत संस्था मारिया के कार्य को लेकर अपने अपने विचार व्यक्त किए। तो वही इस कार्यक्रम का प्रस्तावना व आभार प्रदर्शन डॉक्टर प्रमोद पाटिल ने किया, तो वही सूत्र संचालन संजय पाटिल ने किया। इस संपूर्ण कार्यक्रम को सफल बनाने में सह्याद्री पत संस्था के अध्यक्ष व सर्व संचालक मंडली के मार्गदर्शन में सह व्यवस्थापक, सर्व शाखा के शाखा अधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व वसूली अधिकारी, दैनिक प्रतिनिधि व कर्मचारियों का विशेष योगदान रहा। विश्वास काळोखाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुढील विषयांच्या कामकाजासाठी शनिवार दिनांक 2/9/2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता ओसवाल सागर हॉल अंजुर फाटा या ठिकाणी बोलवण्यात आले। गणसंख्याअभावी काही वेळासाठी सभा तहकूब करण्यात आली। पुन्हा अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी पुढील कामकाजाचा विचार करण्यासाठी सभा भरवण्यात आली। सभेसाठी उपस्थित सहाय्य करणारे सभासद हजर होते। विषय क्रमांक पहिला, मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे। ठराव पहिला, मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त संस्थेच्या शाखाधिकारी संगीता किशोर पाटील यांनी वाचून दाखवले। ठरल्याप्रमाणे बरोबर लिहिले असल्याने त्यात हात वर करून सर्वानुमते कायम करण्यात आले। सूचक श्री किशोर मोतीराम शिंगोळे, अनुमोदक श्री हनुमान गणपत पाटील। ठराव सर्वानुमते मंजूर। विषय दुसरा, दिनांक 1/4/2022 ते दिनांक 31/3/2023 अखेर संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल व आर्थिक पत्रके वाचून स्वीकृत करणे। वाचन करण्यासाठी मी केतन रमेश पुण्यार्थी विशेष वसुली अधिकारी यांना विनंती करतो त्यांनी पुढील कार्यक्रम सालात सभासद संख्येत 715 ने वाढ झाली असून 90 सभासदांनी राजीनामा दिल्याने अतिशय कर्ज वसुली म्हटलं की अतिशय जिकरीचे काम देवेश नारायण गवळी इथे बघा एक मिनिटात आणि पाऊस पण असल्या कारणाने बराच उशीर झाला कार्यक्रमाला। आतला वृक्षाला आतला इथे त्यानंतर आपले दैनंदिन काम दापोडे 2,75 लाख, मुक्काम पाटाले यांचा 2 नंबर आहे महेश देव कलेक्शन आहे 3,76 लाख करतील मोहन गायकवाड साहेब, श्री सुनील पांडुरंग दलवी इथे बघा करतील वैजयंती थले साहेब, रितेश शांताराम भोईर, पदू होतारणे यांचा सत्कार करतील तसे थांबा। हे आकडे बघून एवढं बरं वाटलं की मी सुद्धा स्त्रीसाठी महिला पतसंस्थेची अध्यक्ष आहे। पण तुमच्या घरात एजंट लोकांना मानायला पाहिजे। प्रत्येकाचा आकडा 3 कोटीच्या घरात आहे, 3 कोटीच्या वर। खरोखर ही त्यांची खरी म्हणजे
खूप कसरत आहे आणि त्यांनी खूप चांगलं मोलाचं काम केलेलं आहे. खूपच खरोखर म्हणजे मला एवढं आनंद झाला की मी ते बक्षीस तुम्ही घेताय, पण मी माझ्या चेहऱ्यावर एवढं मनामध्ये आनंद झाली की खूप ही सगळ्या संचालक मंडळांची आणि सह्याद्री पतसंस्थेची ही खूप पुंजी ठेव आणि नाव जो आहे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हे सह्याद्री पतसंस्थेचं नाव आहे म्हणजे उज्ज्वल आहे आणि अजून होणार आहे. आणि अजून पालघर शाखा पण तुम्ही पालघर जिल्हा पण तुम्ही घेताय, तर खूप बरं वाटलं. आणि आकडे बघून तर चक्कर आल्यासारखे वाटते. आम्ही तिथपर्यंत कधी पोचू असं वाटतंय मला पण की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी आमचा मोठा भाऊ या दृष्टीने तुम्ही मला मदत करायची आहे असं मी सांगते. आणि लाडकी बहीण खूप 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 धन्यवाद. खूप म्हणजे सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि अजून भरभराट करा आणि आम्हाला पण मदत करा अशी मी सगळ्यांना सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. ह्या सभासदांसाठी वार्षिक सभा केलेली असते. संचालक वर्षाचे 12 महिने दर महिन्यातून 2 वेळा इथं सह्याद्री सभा घेते. 24 सभा त्यांच्या होतात. आपण बघितल्या असतील आता अहवालामध्ये. सभासदांना वर्षातून एकदा सभा असते की जेव्हा आपली जी संस्था आहे तिथं आपण पैसे ठेवतो, ज्या संस्थेवर आपण प्रेम करतो, जी संस्था चांगली चालली की नाही हे बघण्याचा एक दिवस असतो वार्षिक सभा. ज्या दिवशी तुमच्यापुढे संस्थेच्या प्रगतीचा सर्व अहवाल ठेवला जातो. पण त्या दिवशी नेमके संचालक सभासदच नाही आहे. अपेक्षित होतं की आज त्यांच्याशी काही बोलावं म्हणून काही तयारी केली होती, पण सभासद कमी आहेत त्यामुळे मी ते माझं भाषण आवरूनच ठेवतो. पण आज संचालक आणि समोर तुम्ही कर्मचारी आहात, तुमच्यासाठी मात्र काही बोलणार आहे. आज 32 वर्ष पार पडलेत. 33व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. सुरुवातीचे दिवस मगाशी प्रमोदने सांगितले पटकन बोलता बोलता आणि तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाच्या भाषणामध्ये ऐकले असतील. मित्रांनो, तेव्हा आमच्या डोक्यामध्ये काही स्वप्न होती, एक जवानी होती, वय होतं साथीला आणि या जिल्ह्यामध्ये काही उभं करावं, ज्याने माणसं उभी राहतील असं काही डोळ्यापुढे स्वप्न होतं. आज आणि किती यशस्वी झालं आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही सर्वजण ज्या तऱ्हेने काम करतात. नाईक साहेबांनी आमच्यावरती फक्त एवढीच जबाबदारी टाकली होती की तुम्ही स्वतःला ओळखलं नाही आहे, तुम्ही 100 माणसांना काम देऊ शकता. आमच्या दृष्टीने एक समाधानाची बाब आहे, आम्ही 100 सोडा 1000 माणसांना काम देण्या एवढे पोहोचू. हे आमच्या दृष्टीने निश्चितपणे समाधानाची बाब आहे. होईल आनंद बाळाराम होईल. कार्यक्रम आता केवळ 5 ते 7 मिनिटात संपणार आहे. एका विषयावर बोलायचं म्हणजे जे लोन, जे कर्ज घेतो किंवा ठेवीत ठेवतो, तर कर्ज घेताना खूप आनंदात कर्ज घेतात, पण आपण कशासाठी घेतो याचं नियोजन असलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. कारण आम्ही कर्ज वाटप करत असताना बऱ्याचशा वेळेला त्यांच्या ज्या सूचना असतात किंवा त्यांची जी मागणी असते ती घर रिन्युएशन किंवा नूतनीकरण किंवा घर बांधणे किंवा लग्नासाठी, मला सर्वांना विनंती करावीशी वाटते की जर आपली तेवढी ऐपत नसेल किंवा आपली नसेल तर लग्न कार्यामध्ये थोडंसं आखडता हात घ्यावा. पण कर्ज काढून तुम्ही लग्नासाठी एवढा खर्च करू नका. आता काही समाज, उदाहरणार्थ उत्तर भारतीय समाज बघा, त्यांचा जे व्यवसाय करतात सकाळपासून ते करत असतात, संध्याकाळी रोकडा पैसा घेऊन ते घरी जात असतात. कधी कधी ते काही व्याजाच्या रकमेने सकाळी पैसे घेतात, संध्याकाळी व्याज देऊन सुद्धा ते नफ्यात असतात. पण घरोघरी फिरणार, घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे धंदे करून ते संध्याकाळी आपलं रोकडा कॅश घेतात. तसंच मुस्लिम समाज, मी आता बऱ्याचशा वेळेला गाडी असताना या ट्रॅफिकमुळं मी ओला किंवा उबेरने जातो, ते जात असताना मी त्यांच्याशी बोलत असतो की तुम्ही तुझी स्वतःची गाडी आहे का, की तू गाडीसाठी कर्ज घेतलंयस, तर त्यांचं म्हणणं असतं की नाही ही माझी गाडी नाही आहे. बऱ्याचशा लोकांच्या स्वतःच्या पण गाड्या झालेल्या, पण दुसऱ्याची गाडी घेऊन ते जवळजवळ 12 तास
सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ट्रॅफिकमधून या सर्व याच्यातून धंदा करत असतात. जवळजवळ महिन्याला ते 60 ते 70 हजाराचं कलेक्शन करत असतात, जे एका पगारधारी माणूस सुद्धा एवढा कमवू शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की सर्व्हिस करा, आपल्या याच्याप्रमाणे सर्व्हिस करा, पण व्यवसायामध्ये जर तुम्ही उतरा, व्यवसाय करत असाल तर व्यवसायासारखं दुसरं हे नाही आहे. तर व्यवसाय करा, मग कमी तुमच्या याच्याप्रमाणे व्यवसाय करा. तर ओला उबेर चालवा असं मी सांगत नाही, पण त्यांच्याबरोबर मी ते करत असताना जर स्वतःची गाडी असेल ते चालवणं आणि दुसऱ्याची गाडी घेऊन जे चालवतात त्याच्यात मला खूप फरक दिसतोय. स्वतःची गाडी जुनी असेल, सेकंड हँड असेल किंवा नवीन कर्ज घेऊन, बऱ्याचशा नामांकित बँका त्यांना कर्ज देत नाहीत. ठराविक बँकाच त्यांना कर्ज देतात, पण त्याचं व्याजदर पण अतिशय जास्त आहे. बऱ्याचशा लोकांना वाटत असतं की पतसंस्थांचा व्याजदर खूप जास्त आहे, पण नाही. तुम्ही ओला उबेर किंवा अशी कमर्शियल कार घेऊन बघा, कितीतरी पटीने शाखा पतसंस्थांच्या किंवा बँकांच्या, इतर बँकांच्या, नामांकित बँकांपेक्षा जास्त व्याज, तेवढं ते व्याज देऊन कर्ज घेत असतात आणि कर्ज घेऊन ते वर्षाला 2 वर्षाला 1-2 गाडी नंतर ड्रायव्हर ठेवून ते कमवत असतात. आता मुस्लिम समाजाबद्दल मी मगाशी म्हणालो, ते बघा खारी बटर पासून तर कुठलंही चप्पल, बूट असो किंवा अंदूर फाट्यावर संडेला बघा, तुम्ही बघत असाल तर 90% मुस्लिम समाजाचे लोक असतात. त्यांना रोकडा किंवा याचा धंदा कसा करावा त्यांच्याकडनं ते आदर्श घ्यावं. संध्याकाळी रोकडा पैसा त्यांच्या हातात असतो. नोकरदारीमध्ये एक लिमिटेशन असतं. मी सुरुवातीला मी सुद्धा एक क्लास 1 ऑफिसर होतो. ESIS हॉस्पिटल ठाणा, कामगार हॉस्पिटल ठाण्याला मी क्लास 1 ऑफिसर होती. माझी मिसेस मेडिकल ऑफिसर BMC मध्ये होते. चांगला, दोघांनाही चांगला पगार होता, सर्व काय होतं, पण त्याला एक गोष्ट लिमिटेशन होतं. शिवाय आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही नोकऱ्या, आमच्या परमनंट नोकऱ्या सोडून देण्याने आम्ही हॉस्पिटलची निर्मिती केली. सह्याद्री तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी असते. आपण सुद्धा थोडंसं असं म्हणजे ज्या संस्थेच्या जीवावर समजा आपला उदरनिर्वाह चालली, त्या संस्थेचा 1 वर्षातला दिवस असतो की ज्या दिवशी आपण संस्थेला आपल्या मनातील काही व्यथा असतील, वेदना असतील, दुःख असतील सांगायचे असते. आतापर्यंत म्हणजे नीट कोणी कधी मांडलंच नाही. ही आम्ही घडवण्यामध्ये कमी पडलो याचा अर्थ असा आहे की काही तुमच्या मनामध्ये उमंगच येत नाही. माणसामध्ये म्हणजे एक स्पिरिट असलं पाहिजे. आपण हे बघितलं असेल, नाना पाटेकरांचा चित्रपट कुठला तो, नटसम्राट. नटसम्राट म्हणजे मरण्याच्या अगोदर सुद्धा त्यांच्यामध्ये जी काही स्पिरिट त्या थिएटरमध्ये बोलून दाखवतात, हा स्पिरिट माणसामध्ये असला पाहिजे. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर जगायचं असेल तर आपल्याला सतत म्हणजे पुढे जाता आलं पाहिजे. आज आनंदाची बातमी सांगितली की गणेश नाईक साहेबांनी सह्याद्रीची शाखा म्हणजे नवी मुंबईमध्ये असावी अशा प्रकारचं त्यांचं म्हणजे इच्छा आहे. ही तुमच्या भरभराटीची आणि म्हणजे अगदी चांगलं काम केल्याची एक पावती आहे. आज कोणी कोणाला सांगायला जात नाही. किती संस्था आहे भिवंडीतल्या, मी माझे कर्मचारी पाठवून त्यांचे सगळे लिहून दिले असतील रेकॉर्ड वगैरे. रेकॉर्ड कसा लिहायचा, कुठे रजिस्टर ठेवायचे, पण त्याही स्पर्धा मी आपल्या स्पर्धेला आला नाही, परंतु त्यांनी सुद्धा आपण केलेल्या सांगूनपणाची पावती कधी त्यांच्याकडनं मिळाली नाही. याच्यामध्ये उद्दिष्ट आमचा एकच होता, एकच ठावे गाम मला प्रकाश द्यावा सगळ्यांना, कसलेही मग रूप मिळून देह जळो पण जग उजळो. देह जळाला तरी चालेल म्हणून जग उजळला पाहिजे या उदात्त भावनेने आम्ही हे सगळं केलं आहे. आणि आतापर्यंत ही भावना सतत जपत राहिलो तुमच्यासाठी, आमच्यासाठी, लोकांच्यासाठी, की माझा मराठी माणूस, माझा आगरी कोळी जो काही बांधव असेल हा कुठेतरी या चक्रामध्ये अडकला जातो. आणि जी या चक्रामध्ये प्रस्थापित असलेली लोक आहेत ती त्याचा गैरफायदा घेतात आणि मग त्याला मिळणारे जे काही सोयीसुविधा आहेत त्याच्यापासून त्याला वंचित ठेवतात. हा माणूस वंचित राहू नये म्हणून हा सगळा उपद्रव केलेला आहे. परंतु आज दुःखाने सांगावं असं वाटतं की ज्यांना खरोखर आम्ही उभे करतोय ते खरोखरचे माझे बांधव आहेत का. शेवटी आता हे सगळं व्यापारीकरणाकडे चाललेलं आहे. माझा बांधव कोण, भोईर, म्हात्रे, मुकादम, ही जी आपली जे काही हे आहेत
आडनाव आहेत ती माणसं. पण ती माणसं हा संस्थेचा जो काही फायदा त्यांनी घ्यायला पाहिजे तो घेत नाही. दुर्दैवाने बोलावं असं वाटतं की ज्यांना खरोखर उभं करण्याचा प्रयत्न केला ते उभे राहत नाहीत. याचं कारण एकच आहे की ज्यांना आपण प्रामाणिकपणाने मदत केली त्यांनी ती मदत अयोग्य ठिकाणी वापरली गेली. आणि मग अशा वेळेला शेवटी जास्त संस्थेचे कर्मचारी, संस्थेचा वसुली पत्र याच्यावर नाही गेलं तर मग 101 प्रकरण, 101च्या पुढे गेल्यानंतर मग जप्ती, हे सगळे कटू प्रसंग आहेत. हे कटू प्रसंग तुमच्या आमच्यात निर्माण व्हावे यासाठी संस्था नव्हती केली, पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वागण्याने हे सगळे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाला सामोरं जावं लागते. ज्या वेळेला SRO ची नोटीस जाते त्यावेळेला तो माणूस खडबडून जागा जातो. तर ज्यावेळेला आमच्या बँकेतील वसुली अधिकाऱ्यांनी नोटीस दिली त्याला काही वाटत नाही. म्हणजे शेवटी लकडीशिवाय मकडी वळत नाही बोलतात, तशाच हा प्रकार झाला. तुम्हाला तुमच्याशी असलेला जिव्हाळा हा दैनंदिन वाढत जावा, वृद्धिंगत व्हावा अशा प्रकारची भावना असते. आणि म्हणून सह्याद्री केवळ पैसे जमा करणे आणि पैसे वाटणे हे एवढं काम करत नाही, तर सह्याद्री सर्वस्पर्शी काम करते. आरोग्यावर काम करते, कलाकारांवर काम करते, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते, अशा सगळ्यामध्ये काम करते. आणि या सगळ्या क्षेत्रांना स्पर्श केल्यामुळे सह्याद्रीचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. पुढे जाण्यासाठी जे कर्मचारी आहेत किंवा जे सहकारी सोबती आहेत यांचं सह्याद्रीवर प्रेम आहे, या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे. कारण आम्ही ज्या मंडळी सह्याद्री उभी केली आम्ही आता 65वर आलेलो आहोत आणि निसर्ग कोणाच्यासाठी थांबत नाही आणि मेंटेन केलेला आहे. त्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. एक